नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, सकाळच्या पारी नाश्त्याला काय बनवायचं तुमचं अगदी सकाळच्या पारी शुभ सकाळ तुम्हाला. हे बघा, मी मस्त इथं पोहे घेतलेत पावशर, त्याच्यानंतर थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही. आणि पोहे अगदी छान असे भिजवलेले आहेत, मस्त असे झाले. चला, कढईमध्ये तेलही ओतले, तेल अगदी छान तापलेलं आहे मैत्रिणो. पोहे आपण थोडेसे वेगळ्या पद्धतीने करूया. बघा, प्रत्येकजण कसे करतात, प्रत्येकाची करण्याची पद्धत खूप वेगवेगळी असते आणि प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. चला, आता इथं मस्त शेंगदाणे कुरकुरीत झाले, ते मी पोह्याच्या ताटातच हे काढून घेते बरं का. पाहू शकता तुम्ही, मस्त शेंगदाणे आधी शेंगदाणे परतून घेतले, कारण की आपले शेंगदाणे त्याच्यात जर ठेवले तर ते जळू शकतात, बाकीचं सामान परतच तोपर्यंत. इथं त्याच्यानंतर जिरी मोहरी टाकून घेते. अगदी तेल खूपच कडक तापलेलं आहे मैत्रिणी. त्याच्यानंतर पटकनी मिरच्या टाकून घ्यायच्या. बघा, ह्या 2-3 मिरच्या मी कट केलेल्या आहेत, ह्यासुद्धा टाकून घेते. त्याच्यानंतर एक कांदा चिरलेला आहे, तो एक कांदा टाकते. पोह्याला मेन म्हणजे कांदा हा थोडासा जास्तच लागतो, म्हणजे पोहे अगदीच आपले अप्रतिम असे चविष्ट लागतात. आणि मैत्रिणींनो, कढीपत्ता थोडासा लेटच टाकला आहे मी, कारण की आपला कढीपत्ता आधी टाकला असता तर पूर्ण कढीपत्ता जळाला असता, त्याच्यामुळं थोडासा लेट टाकला आहे बरं का. आता हे मस्तपैकी मी असं परतून घेते. अगदी छान पद्धतीने हे परतून घ्यायचं मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने कांदा अगदीच मऊसूत असा परतून घ्यायचा. मऊसूत कांदा झाल्यावर त्याच्यानंतर आपल्याला इथं मी एक मोठा टॅमॅटो चिरून घेतलेला आहे, तो सुद्धा मी टाकणार आहे एकदम बारीक. आणि टॅमॅटो एकदम बारीक कट केलेला आहे मैत्रिणींनो. खूप छान हा टॅमॅटो आहे, ताजा झाडाचा तोडून आणलेला आहे, असं बी नाही का विकत आणलेला आहे, एकदम फ्रेश असं म्हणतात ना, शेतातून आणलेला आहे तोडून. पाहू शकता. त्याच्यानंतर मी टॅमॅटो आपला छान परतलेला आहे. त्याच्यानंतर थोडंसं मीठ घालून घेते. मीठ मी आधीच टाकले, कारण की आपल्या कांद्याला आणि टॅमॅटोला अगदी छान असं मीठ लागन, आणि टॅमॅटो अगदी छान चवदार लागतो म्हणजे मीठ टाकल्यावर. त्याच्यानंतर थोडीशी मी वरून कोथिंबीर टाकलेली तीसुद्धा हलवून टाकलेली आहे मैत्रिणींनो. आता त्याच्यानंतर थोडीशी हळद घालणार आहे, जास्त बी नाही हळद घालायची. पोह्याला जेवढी कमी हळद असेल तेवढे आपले पोहे खूप छान होतात. आणि त्याच्यानंतर हे शेंगदाणे आणि पोहे हे दोन्ही मी टाकून देते मैत्रिणींनो. अगदीच 5 मिनिटाच्या आत हा नाश्ता तयार होतो आणि खूप झटपट. आणि जसा बनवसान तुम्ही तशा पद्धतीने हे पोहे बनतात, खूप वेगवेगळ्या पद्धतीने मैत्रिणींनो. आता पोहे अगदी छान मी मस्तपैकी असे हलवून घेते. पोहे व्हायला टाईम अजिबात लागत नाही. बघा, मस्त असं हलवून घेते. पाहू शकता तुम्ही, छान पद्धतीने मी हलवून घेणार आहे पोहे. त्याच्यानंतर आणि पोहे जेवढे परसतात तेवढे भारी लागतात. त्याच्यानंतर इथं आता मी ह्या पोह्यामध्ये टाकायला ओलं खोबरं घेतलं आहे. ओलं खोबरं किसून टाकणार आहे असं. बघा, हे बघा, आता ह्या किसणीने काय एवढं पडत नाही, त्याच्यामुळं मी पुन्हा दुसऱ्या किसणीने किसून टाकणार आहे ओलं खोबरं मैत्रिणींनो. पाहू शकता तुम्ही. एकदा पोहे हलवून घेते मैत्रिणींनो. पाहू शकता, हे बघा, मस्त पोहे आपले होतच आलेले आहेत. आता त्याच्यानंतर मी जे ओलं खोबरं किसून घेतलं आहे ना, ते सुद्धा टाकणार आहे. बघा, अगदी मस्तपैकी. आणि ओल्या खोबऱ्याने खरंच खूप छान चव लागते. किसून खोबरं टाकलं तर अप्रतिमच त्या पोह्यांना चव येते. त्याच्यानंतर तुम्हाला जर वाटलं त्याच्यात शाव टाकायची तर शावसुद्धा टाकू शकता. आणि त्याच्यानंतर टाकणारे कोथिंबीर. हो का, आता कोथिंबीर थोडीशी वरून टाकले. आपले पोहे मस्त मैत्रिणींनो रेडी झालेले आहेत. मी आता फक्त एकदा हलवणार आहे. असे एकदा खालवर करणार आहे, म्हणजे पोहे झालेलेच आहे आपले तयार. पोहे अगदी छान पद्धतीने आणि मस्त दिसतात, रंग बी खूप छान दिसतो पोह्यांचा. आणि खरंच मैत्रिणींनो, गरम गरम पोहे खायला खरंच खूपच भारी असतात. पोहे आता झालेले मी तुम्हाला आता काढून दाखवते. मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला तर एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांनीही करा. हे बघा, ताटात पोहे काढलेले प्लेटमध्ये मस्तपैकी कोथिंबीर पेरली आणि वरून थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं. पोह्यांची चव अजूनच वाढते, अप्रतिम. त्याच्यात ओलं खोबरं, त्याशिवाय लिंबू, एकदम छान, आणि कोथिंबीर. मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला सांगा. चला, उद्या भेटूया आपण मैत्रिणींनो अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय.